आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपल्या पोलादपूर तालुक्यातील म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या आणि पोलादपूर पंचायत समितीच्या दोन्हीही विभाग गट आणि गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपा युतीच्या उमेदवारांचे आज आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालय पोलादपूर या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत. सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आहे, कारण संपूर्ण पोलादपूर तालुक्याचा विचार करता आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि पंचायतीच्या माध्यमातून या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही ठराविक मुद्दे, जशा मूलभूत पायाभूत सुविधा ज्या आहेत ह्या तर होतच राहणार, पण त्याच्याही पेक्षा इथून जे होणारं मायग्रेशन आहे ते रोखण्यासाठी इथल्या तरुणांना आपण रोजगार देणं फार गरजेचं आहे. खरं तर आपण पाहिलं की जागतिक पातळीवर म्हणा किंवा देश पातळीवर म्हणा, अतिशय नोकऱ्यांना संधी उपलब्ध नाही, परंतु या ठिकाणी हे संपूर्ण आपला पोलादपूर तालुका जो डोंगराळ भाग आहे, इथं वैभव जे आपल्याकडे जे आहे त्याचा पुरेपूर वापर करून लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्या संदर्भात आपण या ठिकाणी भविष्यामध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर येथील जी दळणवळणाची साधने आहेत ती पुरेपूर करणं, पिण्याच्या पाण्याचा अजूनही आपल्याला प्रश्न भेडसावतोय आणि तो आम्ही सर्वजण रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय धैर्यशील पाटील साहेब, स्नेहलताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे कामं करण्याचा निर्धार सगळ्यांनी व्यक्त केला आहे आणि म्हणून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण या ठिकाणी आज हे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत. सर्व उमेदवारांना या ठिकाणी तालुक्यातील जनतेनं भरघोस मतांनी विजयी करावं अशा प्रकारचं आवाहन या निमित्ताने मी करेन. महायुतीचं गणित तुमच्या समोर आहे, कारण जरी राज्यामध्ये राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना अशा प्रकारचं महायुती जरी असली तरी स्थानिक पातळीवर सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळावी या उद्देशानं वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला युत्या आघाड्या पाहायला मिळतात आणि तशाच प्रकारची परिस्थिती पोलादपूरमध्ये जरी असली तरी जी आमच्या या ठिकाणी युती झालेली आहे किंवा त्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते एक दिलानं या ठिकाणी काम करतील अशी अपेक्षा आहे.